नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। पहिल्याच पावसामध्ये खड्डे पडण्याची परंपरा मुंबई गोवा महामार्गाने यंदा सुद्धा कायम ठेवलेली आहे। दरवर्षी जूनच्या मध्यावर पडणारे खड्डे यंदा मात्र एक महिना आधीच कोकणवासियांच्या वाट्याला आलेले आहेत। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम हे यंदा सुद्धा पूर्णच आहे। यामुळे या पावसाळ्यामध्ये सुद्धा कोकणी माणसाला खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे। मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या वर्षानुवर्षांपासून सुरूच आहे। यंदा हा रस्ता सुरळीत होईल अशी कोकणवासियांना अपेक्षा होती, मात्र या अपेक्षांवर पहिल्याच पावसाने अक्षरशः पाणी फिरलेलं आहे। अनंत पाताडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अनंत, 10% 15%च काम जे आहे ते या महामार्गाचं राहिलेलं आहे असा दावा नेते मंडळींकडून करण्यात आलेला होता। मात्र यंदा सुद्धा हे दावे जे आहेत ते फोल ठरलेले आहेत आणि पहिल्याच पावसाने कोकणवासियांच्या अपेक्षांवर सुद्धा पाणी फिरलेलं आहे की यंदा गणपतीला निर्विघ्नपणे आपल्या गावी जाता येईल। नक्कीच रुशाली, मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसामध्ये ही दुरावस्था झालेली पाहायला मिळते। मी जो पाहू शकता, मी मुंबई गोवा महामार्गावरतीच आहे आणि पूर्णपणे हा जो महामार्ग आहे पूर्णपणे चिखलमय आणि खड्डेमय परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय। अनेक वाहन चालकांना यातूनच खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागतो, चिखलातूनच मार्ग काढावा लागतो। पण मात्र गेले 15 वर्ष या मुंबई गोवा महामार्गाचं रत्नागिरीतलं काम सुरू आहे। जवळपास 4 ते 5% एवढ्या दरम्यानचं काम जे आहे ते सुरू राहिलेलं आहे। मात्र यावरती कोणी म्हणजे राजकीय नेते सांगतात की आपल्याला मुंबई गोवा महामार्ग हा जूनपर्यंत पूर्ण होईल, पण सध्याची अशी स्थिती नाही की हा मुंबई गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होईल। नारायण राणेंनी देखील सांगितलं होतं की मुंबई गोवा महामार्ग हा जूनच्या अखेरपर्यंत वाहतुकीला खुला होईल आणि मोकळा होईल, म्हणजे पूर्णपणे मुंबई गोवा महामार्गाचं काम झालेलं पाहायला मिळेल। पण मात्र मुंबई गोवा महामार्गाची आताची जरी परिस्थिती पाहता वृषाली, तर हा महामार्ग गणपती जरी गेला तरी महामार्ग हा पूर्ण होणार नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद अनंत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।